मुंबई महापौरपदाची अखेर या ठिकाणी निवड झालेली आहे. नेमकं आता मुंबई महापौरपदाचं कोण कोण झालं, कोणत्या पक्षाचा महापौर झाला याची सविस्तर डिटेल या ठिकाणी समोर आलेलं आहे. नेमकं मुंबईचा महापौर भारतीय जनता पार्टीचा झाला की शिंदे शिवसेनेचा झाला की ठाकरे गटाचा झाला याची सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत. मुंबईच्या महापौरपदाची या ठिकाणी अखेर निवड झालेली आहे. एकाचं नाव देखील समोर आलेलं आहे ज्याचा कोणी विचार देखील केला नव्हता. अखेर शिंदे गटाचा या ठिकाणी डाव आपल्याला फसलेला पाहायला मिळतंय. मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी गुप्त युती झालेली आहे. अखेर महापौर पद कोण होणार आणि महापौर कोण होणार त्याचं नाव या ठिकाणी फायनल झालेलं आहे आणि मुंबई महानगरपालिकेत महायुतीचा प्रचंड विजय झालेला आहे. पण महापौर कोणाचा होणार यावरून देखील आता तुम्ही पाहत देखील होता. नेमका यांच्यामध्ये भांडण देखील सुरू होतं. पहिला डाव टाकला होता शिंदेने आणि निकालानंतर काही तासामध्ये एकनाथ शिंदेने आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये देखील पाठवलं होतं. पण इकडे मुख्यमंत्री स्वित्झर्लंडमध्ये होते. सगळ्यांना वाटत होतं की आता उपमुख्यमंत्री शिंदेच्या अनुपस्थितीत सगळा गेम बदलेल. पण अचानक एक स्वित्झर्लंडला फोन गेला आणि या फोनने सगळे या ठिकाणी चित्रच पलटलेलं आपल्याला समोर येत आहे आणि मुंबईला खरा धक्का या ठिकाणी आज बसलेला आहे. आज दुपारी जे घडलं याचा कोणी विचारच केलेला नव्हता. एक अशी गुप्त युती समोर आली ज्यामुळे मुंबईचं राजकारणच या ठिकाणी बदललेलं आहे. खरं तर जे घडलं आज दिवसभरात जे घडलं ते कालपेक्षा अगदी वेगळं होतं. काल परिस्थिती वेगळी होती पण स्वित्झर्लंडला गेलेल्या एका फोनमुळे सगळं वातावरण या ठिकाणी बदललेलं आहे. सगळ्यांना वाटत होतं की भाजपचं बहुमत आहे पण शिंदेने आपले उमेदवार हॉटेलमध्ये नेऊन ठेवले होते आणि भारतीय जनता पार्टीला शिंदेच्या शिवसेनेशिवाय पर्याय नव्हता आणि शिंदेची देखील या ठिकाणी मदत घ्यावी लागणार होती. त्यामुळे शिंदेच्या शब्दाला वजन येणार आणि शिंदे जे म्हणतील तेच आता भाजपला ऐकावं लागणार होतं. पण अचानक अशी एक गुप्त युती झाली की एका अशा या गुप्त युतीची बातमी समोर आली की ज्यामुळे शिंदे गटाचा हॉटेलचा डाव या ठिकाणी पलटले देखील आहेत आणि अनेक जे काही नेते आहेत ते आता दिल्लीला देखील गेलेले आहेत. तर आम्हाला कोणतेही पद द्या अशी मागणी देखील या ठिकाणी करतायत. त्यामुळं एक अशी गुप्त युती या ज्याच्या स्वप्नात देखील कोणी विचार केला नव्हता. आज सकाळपासूनच या ठिकाणी भीषण जे काही घडामोडी आहेत या ठिकाणी घडत होत्या ज्या कुठल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाल्या नाहीत तर ज्या कुठल्या टीव्हीला देखील आलेल्या नाहीत. कारण या गोष्टी पडद्यामागे अतिशय गुप्तपणे घडत होत्या. आजचा दिवस हा मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सगळ्यात मोठा धक्का देणारा दिवस या ठिकाणी ठरलेला आहे. कारण ही सगळी गणितच या ठिकाणी बदलली आहेत. भारतीय जनता पार्टीची गुप्त युती आता नेमकं कोणासोबत होणार या संदर्भात उद्धव ठाकरेंनी देखील एक वाक्य वापरलं ज्यामुळे सगळ्या राजकारणाचा पाहायला गेलं तर गेमच पलटलेला आहे. ज्यामुळे आता शिंदेचा देखील डाव फसणार की काय. मग मुंबई महानगरपालिकेत भाजपची गुप्त युती कोणासोबत होणार आहे. ही गुप्त युती झाल्यानंतर कोणत्या पक्षाचा महापौर होणार, कोणाचं नाव समोर येणार, आता शिंदेचा डाव कशा पद्धतीने फसणार, एका फोनमुळे असं काय बिघडलं ज्यामुळे संपूर्ण मुंबईला या ठिकाणी धक्का बसलेला आहे. चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. मुंबई महापालिकेची निवडणूक संपूर्ण राज्यासहित संपूर्ण देशाचं या ठिकाणी लक्ष लागलं होतं. अखेर या ठिकाणी त्याचा निकाल देखील लागलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची या ठिकाणी त्यांच्या युतीला बहुमत देखील मिळालेलं आहे. पण आता निकाल लागता पाहायला गेलं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निकाल लागल्यानंतर प्रचंड या ठिकाणी गोंधळ आणि जल्लोष देखील सुरू होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुंबईला जनतेला शुभेच्छा देखील दिला. महापौर महायुतीचाच होणार अशी ग्वाही देखील दिली. पण सगळं नॉर्मल वाटत होतं. सर्वांना माहित होतं की भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय पण त्याचा मित्र पक्ष म्हणजे शिंदेची शिवसेना यांची देखील मदत घेतल्याशिवाय त्यांना मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करता येणार नाही हे देखील सगळ्यांना माहित होतं. म्हणूनच निकालानंतर अवघ्या काही तासामध्येच चित्र बदलायला सुरुवात झाला. पहिला डाव टाकला ते म्हणजे एकनाथ शिंदेने, ज्यामध्ये शिंदेने आपल्या विजेते उमेदवार आहेत त्यांना हॉटेलमध्ये नेण्याचा आदेश दिला आणि सर्व 29 विजयी उमेदवार आहेत त्यांना हॉटेलमध्ये जाऊन बसवले होते. आता महाराष्ट्रात दुसऱ्या चर्चा देखील या ठिकाणी रंगू लागल्या. आता शिंदेचा स्वतःचा महापौर करण्यासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर दबाव देखील टाकत आहेत. आरशी देखील चर्चा रंगली होती. तर काही लोकांना अडीच वर्षाचा एक सौदा देखील झाला अशी देखील चर्चा या ठिकाणी समोर आली होती. तर 2.5 वर्षाचा शिंदेचा महापौर, 2.5 वर्षाचा भाजपचा महापौर अशा प्रकारची चर्चा सुरू होती. पण तिसरी चर्चा अशी देखील सुरू होती की अशी भयानक चर्चा सुरू होती की ज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला आपला दबाव टाकून आपलाच महापौर 5 वर्ष ठेवणार अशी देखील चर्चा होती. पण निकाल लागल्यानंतर
कोणालाही असं वाटलं नव्हतं की आज जे घडणार होतं त्याची कोणाला शक्यता देखील वाटत नव्हती. खरंच आज एक अशी घटना घडली जी गोष्ट कोणाच्या कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झाली नाही, ती कुठल्या माईकवर देखील ऐकू नाही. पण मंत्रालयाच्या आसपास राजकीय वर्तुळात काही विशिष्ट फोन कॉल्स या ठिकाणी ही गोष्ट आता उघड केलेली आहे. आणि 2 तासात संपूर्ण महाराष्ट्राचे एक आदर्श खलबत होतं. कोणी कोणाशी बोलत नव्हतं, कोण कोणाला काही सांगत नव्हतं, बाहेर कोणाला समजत नव्हतं. पण पडद्यामागं सगळ्या काही विचित्र हालचाली या ठिकाणी सुरू होत्या. जेव्हा एकनाथ शिंदेने आपल्या उमेदवारांना हॉटेलमध्ये नेलं होतं तेव्हा तिथल्या पत्रकारांनी विचारलं, तुम्ही त्यांना हॉटेलमध्ये का आणले? तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले, त्यांना थोडंसं फ्रेश व्हायचं आहे, थोडंसं रिलॅक्स व्हायचं आहे, म्हणून त्यांना आम्ही तिथं आणून ठेवलं होतं. तर सगळ्यांना माहित होतं राजकारणामध्ये अशा गोष्टी अशा वेळेस केल्या जातात, ज्यावेळेस भीती असते, ज्यावेळेस भीती म्हणजे पडद्यामागे चाललेल्या गुप्त हालचाली असतात, ज्या तुमच्या हातातला खेळ कधी उलटा करू शकतात. सुरुवातीला लोकांना वाटतं की शिंदे आपली बार्गेनिंग पॉवरवर वाढवत आहेत. काही लोक म्हणत होते की 2.5 वर्षाचा फॉर्म्युला मांडणार, काही म्हणत होते की शिंदे स्वतःचा महापौर बसवण्यासाठी दबाव टाकत होते. पण हे सगळं चित्र बाहेरच होतं. खरा खेळ तर वेगळ्याच दिशेला सुरू होता. ही घटना निकाल लागल्यानंतर घडली होती. याची सगळी संपूर्ण महाराष्ट्राला सगळी माहिती होती. काल रात्रीपर्यंत सगळ्यांना वाटत होते की शिंदेने आपला डाव यशस्वी केला, हॉटेलचा डाव यशस्वी होणार, हॉटेलला जे उमेदवार गेलेत त्यांच्यावरूनच मुंबईचा महापौर कोण होणार हे सगळं ठरणार होतं. पण काल रात्रीपर्यंत चित्र वेगळं दिसत होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वित्झर्लंडमध्ये असताना सगळ्यांना वाटत होतं की आता सगळे सूत्र एकनाथ शिंदेच्या हातामध्ये आहेत. अनेकांना वाटत होतं की शिंदेच या ठिकाणी निर्णय घेणार आणि त्यांच्या शब्दावर सगळं पुढचं ठरणार. पण राजकीय वर्तुळात ही भावना पसरत चालली होती. पण आजचा दिवस उजडला आणि वातावरण अचानक बदललं. सकाळपासूनच काहीतरी वेगळं जाणवत होतं. काल जे आक्रमक होते ते या ठिकाणी शांत झालेले होते. काय जर वेगळ्या विषयावर ठाम दिसत होते, आता सगळ्याला मोजून बोलत होते. काल जे गप्प होते ते आज गप्प राहिले नाही. तर राजकारणात ही शांतता सगळ्यात धोकादायक या ठिकाणी मानली जात होती. आज दिवसभरात एक फोन कॉल सतत चर्चेत राहिला. जरी तो फोन कॉल कोणाशिवाय ऐकला नव्हता. ही कथा अशी होती की सकाळच्या सुमारास एक महत्वाच्या नेत्याचा फोन स्वित्झर्लंडला गेला आणि तिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. आणि हा फोन साधा सुद्धा नव्हता, तर हा फोन एक संदेश होता. हा संदेश असा होता की जर आज काहीच नाही केलं तर उद्या चित्र पूर्णपणे पलटू शकतं. आणि या फोन नंतर असं काही तर बदललं ज्यामुळे स्वित्झर्लंड मधून प्रतिसाद आला. तो प्रतिसाद काय होता हे कोणालाच माहित नव्हतं. पण त्यानंतर सगळ्या महाराष्ट्रातल्या हालचालीला वेग अचानक बदलला. जे लोक काल रात्रीपर्यंत निर्धास्त होते ते आज सकाळपासूनच अस्वस्थ दिसू लागले होते. जे लोक काल दबावत होते ते आज थोडेसे सावरलेले वाटू लागत होते. आजचा दिवस मुंबईच्या राजकारणात केवळ साधा दिवस नव्हता, तो दशकातील सर्वात मोठा राजकीय भूकंप ठरणार होता. आज सकाळपासूनच मंत्रालयाचा परिसर, नंतर मलबार हिलवरील पॉश बंगले, अगदी राजभवनाच्या आसपासची लगबग काहीतरी वेगळं घडणार असे देखील संकेत देत होत्या. साधारणपणे जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर असतात तेव्हा प्रशासकीय पातळीवर एक प्रकारची शांतता असते. पण आज चित्र पूर्णपणे वेगळं होतं. आजचा सुट्टीचा दिवस असून देखील मंत्रालयातील काही महत्वाचे कक्ष देखील उघडले होते. काही खासगी सल्लागार, कायदेतज्ञाच्या गाडीची देखील ये-जा वाढली होती. ही हालचाल फार उघड नव्हती, पण अत्यंत निर्णायक आणि गंभीर होती. खिडक्यांच्या पडदा आड नेमकं काय चर्चा सुरू होते, कोणती कागदपत्र तपासली जात आहेत हे सांगायला कोणी अधिकृत व्यक्ती तयार नव्हती. पण राजकीय वर्तुळात एकच कुजबूज सुरू होती. कालच पाहायला गेलं तर जो काय हॉटेल प्लॅन होता शिंदेचा तो तितका सरळ आणि सोपा राहिलेला नाही. तर मंत्रालयाच्या 6व्या मजल्यापासून ते उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत सुरू असलेली ही धावपळ एका मोठ्या सत्ता संघर्षाची नांदी होती. शिंदेने आपल्या सर्व नगरसेवकांना, जे काही 29 नगरसेवक आहेत, त्यांना एकाच हॉटेलमध्ये एकत्र ठेवून संख्याबळाचं प्रदर्शन केलं होतं. पण त्याला छेद देणारी एक समांतर आणि गुप्त सिस्टीम या ठिकाणी आज मुंबईच्या रस्त्यावर सक्रिय दिसली. या प्रकरणातली फोडणी देण्याचं काम ते केलं म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भूमिकेने. नेहमीप्रमाणे सकाळच्या 9च्या सुमारास जेव्हा राऊत प्रसारमाध्यमासमोर आले तेव्हा त्यांच्या हातात काही कागदपत्र आणि डोळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास होता. त्यांनी असं काही राजकीय बॉम्ब टाकले की ज्यामुळे युतीच्या गटात, विशेषतः शिंदे गटात मोठी प्रचंड खळबळ माजलेली आहे. राऊत म्हणाले की पडद्यामागे जे काही शिस्त आहे ते लवकरच ताटात येईल आणि आज कोणाकडे किती संख्याबळ आहे याचे पत्ते आम्ही पूर्णपणे उघड केलेले नाहीत. आम्ही फक्त वाट बघतोय ज्याच्या विधानानं अफवांना अक्षरशः धुमारे फुटलेत. राजकीय विश्लेषक याचा अर्थ लावू लागलेत की भारतीय जनता पार्टी शिंदेना चेक देण्यासाठी आपल्या जुन्या मित्राचा म्हणजे ठाकरे गटाचा विचार तर करत नाहीत ना, की भारतीय जनता पार्टी आणि ठाकरे गट यांच्यामध्ये गुप्त अंडरस्टँडिंग किंवा डील झाली आहे आणि राऊतांनी वापरलेले पत्ते अजून खुले आहेत. हा शब्दप्रयोग शिंदे गटासाठी धडकी भरून होता. कारण भाजपला सत्तेसाठी याच्या म्हणजे शिंदे व्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय तर शिंदेची बार्गेनिंग पॉवर
किंवा त्यांचं राजकीय महत्व एका क्षणात शून्यावर येणार होतं. या विधानानंतर राजकीय वर्तुळात देखील चर्चा झाली की शिंदेचा हॉटेलचा डाव त्यांच्यानंतर त्यांच्यावर उलटणार की काय, अशी देखील या ठिकाणी चर्चा सुरू होती. आणि पाहायला गेलं तर जे काही मुंबईतील राजकीय वातावरण आहे आणखी दुर्घट आणि रहस्यमय झालं होतं. आणि सोशल मीडिया ग्रुप्स आणि न्यूज चॅनल्सवर देखील एका गुप्त युतीची चर्चा वाऱ्यासारखी पसरली होती. ही चर्चा केवळ अफवा नव्हती, तर ती अतिशय ठोस या ठिकाणी माहिती मांडली होती. आणि अत्यंत धक्कादायक आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या दिवशी मुंबई महानगरपालिकेत महापौर पदाचा निवडणूक होईल त्या दिवशी विरोधी पक्षाचे देखील ठराविक नगरसेवक सभागृहात गैरहजर राहतील. आणि राजकारणात याला वॉल्क स्ट्रॅटेजी देखील म्हणतात. आणि उघडपणे शत्रूला पाठिंबा द्यायचा नाही, पण मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहून बहुमताचा आकडा खाली आणायचा. जर बहुमताचा आकडा खाली आला तर भाजपला आपला स्वतःचा महापौर बसवण्यासाठी शिंदे गटाच्या 29 नगरसेवकाच्या कुबड्यांची गरज नसती. तर हा प्लॅन जर यशस्वी झाला असता तर शिंदेचा हॉटेल प्लॅन पूर्णपणे निष्फळ ठरला असता. ही माहिती जशी जशी बाहेर आली तशी शिंदेच्या गटामध्ये प्रचंड अस्वस्थता या ठिकाणी निर्माण झालेला आहे. अविश्वास देखील वाढलेला आहे. त्यांना आता कळून चुकलं होती की नगरसेवक हॉटेलमध्ये डांबून ठेवणं जुनी पद्धत झालेली आहे. खरा खेळ तर आता मंत्रालयापासून सुरू झालेला आहे. आणि संध्याकाळी 4 ते 6 दरम्यान राजकीय थरारचा सर्वात मोठा क्लायमॅक्स देखील या ठिकाणी पाहायला मिळाला. एक अशी बातमी आली जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्राला बदललेलं आहे. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री यांनी देखील आता तुम्ही पाहत असाल तर ते आता दावोस दौऱ्यावर देखील आहेत. आणि त्यांनी थेट मातोश्रीवर फोन लावलेला अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आली आहे. अनेक न्यूज चॅनल्स देखील ब्रेकिंग न्यूज म्हणून आता चालवायला सुरुवात केली आहे. आणि उद्धव ठाकरेंनी देखील भाजपला एक विशिष्ट अटीवर छुपा पाठिंबा देण्याचं मान्य केलेलं आहे, जेणेकरून मुंबई महानगरपालिकेतून शिवसेनेचं अस्तित्व संपवता येईल. ही बातमी वाऱ्यासारखी पसरत असतानाच उद्धव ठाकरे स्वतः कॅमेऱ्यासमोर आले आणि अत्यंत संयमित त्यांनी तितक्याच ठामपणे सर्व अफवाचे खंडन देखील केले. आम्ही फडणवीसाशी कोणतीही चर्चा झालेली नाही, अशा छुपा युतीचा प्रश्न उद्भवतोच नाही, निव्वळ भाजपची अफवा आहे. उद्धव ठाकरे देखील या गुप्त जरी इन्कार केला असला तर त्यांच्या देहबोलीतून शब्दाच्या निवडीतून बरंच काही सूचित होतं. त्यांनी ज्यांनी काही शिंदे गटातून टीका केली होती तर त्या फोन कॉलची देखील या ठिकाणी वावडी उठवली अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ठाकरे बरोबरची जी युद्ध आहे भाजपसाठी डबल एज ठरू शकते, कारण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांच्याबरोबर टीका होऊ शकते. दुसरीकडे शिंदे गट आता अधिक सावध झालेला आहे. हॉटेलमध्ये देखील नगरसेवकाचा पारा वाढवण्यात आलेला आहे. कोणत्या परिस्थितीत महत्व कमी होऊ नये यासाठी एकनाथ शिंदे स्वित्झर्लंड मधून हालचालीवर देखील लक्ष ठेवून आहेत. आणि मुंबईच्या गादीवर कोण बसणार हे आता केवळ मतदानावर नाही तर इगो बदला आणि सत्ता या तिन्ही गोष्टी मिश्रण ठरणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरेंनी दिलेला नकार हा कायमचा आहे की एक मोठी राजकीय चाल आहे आणि शिंदे गटाचा हॉटेल डाव यशस्वी होईल का? आणि भाजप आपल्या चाणक्य नीतीने सर्वांना चकित करेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की नोंदवायला विसरू नका. आणि राजकारणातील अशा सखोल आणि धक्कादायक घडामोडीसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.